नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या किरण गुरुजी एमपीसी रँच या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काही महत्त्वपूर्ण अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला असं वाटतात की ठीक आहे, ह्या परीक्षाभिमुख नसतील, पण आयोग कधी-कधी आयोगाची अशी खोडी असते की एमपीसी सारखा आयोग तुम्हाला यावरती क्वेश्चन्स विचारणार. तर बघा, आता एक छोटीशी न्यूज आली होती काही दिवसांपूर्वी की इराणने हा जो हार्मुझचा एरिया आहे, ओके, इराणने हा जो हार्मुझचा पट्टा आहे, या हार्मुझच्या भागाला काय केलेलं आहे, तर ब्लॉक करून ठेवलेलं आहे. त्याला म्हणतात हार्मुझची समुद्रधुनी. उत्तरेकडे इराण आहे आणि दक्षिणेकडचा हा जो सगळा भाग आहे तो यूएई, ओमान वगैरे ह्या देशांचा आहे. याला पूर्णपणे ब्लॉक केलेलं आहे. म्हणजे इधर से जाना मना है. ठीक आहे, इधर से जाना मना है, अगर गए तो अटॅक. म्हणजे जर गेलात 100% तुमच्यावरती आम्ही अटॅक करू. मग आता याच्यावरती तोडगा काय? तर आता सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या सगळ्या जगाचं दुखणं ज्यांनी सुरू केलेलं आहे ते ट्रम्प साहेब. त्या ट्रम्पने काय केलं? ट्रम्पने ऑब्व्हियसली ट्रम्पचे जेवढे काही मित्र देश आहेत, त्या मित्र देशांचा सगळा या ठिकाणी काय खेळखंडोबा चालला, हे सगळं मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर ट्रम्पने काय केलं? ट्रम्पने नाटोचे जे देश आहेत, त्या सगळ्या नाटोच्या देशांना बोलवलं, की बाबांनो तुम्ही या आणि तुमच्या या प्रदेशामध्ये आता फक्त भारताच्याच नाहीत ना, बाकीच्या पण देशांच्या बऱ्याचशा त्या ठिकाणी ज्या काही तेलवाहू जहाज आहेत, नॅचरल गॅस वाहून येणाऱ्या ज्या काही जहाजा आहेत, त्याला मालवाहू जहाजा म्हणतात. या सगळ्या मालवाहू जहाजा या प्रदेशामध्ये अडकलेल्या आहेत. एकट्या भारताच्याच जवळपास 25 जहाजा या ठिकाणी अडकल्या होत्या. बरोबर, भारताच्याच 25 जहाजा या ठिकाणी अडकल्या होत्या. तर आता ट्रम्पने काय सांगितलं की जपान किंवा बाकीच्या सगळ्या देशांना त्याने आपल्या सेनेला या ठिकाणी पाठवा. सेना जर या ठिकाणी आली तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या युद्धनौकांना एस्कॉर्ट करा आणि आपल्यासोबत घेऊन जा. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या प्रदेशात आता आला तर तुम्हाला या प्रदेशात जावं लागेल. इकडं आहे पर्शियन गल्फ. या पर्शियन गल्फकडे जर तुम्हाला जावं लागेल आणि तुम्हाला यावं कुठून लागेल तर या भागातून, म्हणजे ओमानच्या गल्फमधून. म्हणजे चीन आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, त्याचबरोबर फ्रान्स आहे, यूके आहे, किंवा इव्हन दक्षिण कोरियाला सुद्धा सांगितलं गेलं की तुम्ही या प्रदेशामध्ये आपली सेना घेऊन आणि आपल्या अडकलेल्या जहाजांना घेऊन जाण्यासाठी तुम्ही या हार्मुझच्या खाडीतून जा. म्हणजे एक प्रकारे ट्रम्पने काय सांगितलं की तुम्ही तुमची सेना घेऊन या. सेना घेऊन आलात तर काय होईल? इराण तुमच्या युद्धनौकांवरती हल्ला करणार नाही आणि या प्रदेशातून तुम्ही तुमची मालवाहू जहाज इझिली तुम्ही घेऊन जाऊ शकता. कारण की जर एखाद्या मालवाहू जहाजेवरती, जर त्या मालवाहू जहाजेच्या बाजूला जर मस्तपैकी तुमच्या देशातल्या 2 महत्त्वाचे नाविक एकदम डिस्ट्रॉयर्स आहेत आणि कुणीतरी त्या तेलवाहू जहाजीवरती हल्ला करतंय, तो एखादा ड्रोन येतोय, तर त्याच्या डिस्ट्रॉयर्स आहेत, त्या ड्रोनला किंवा त्या मिसाईल्सला वरच्यावर उडवू शकतात आणि ती मालवाहू जहाज इझिली आपल्या मार्गानं आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचू शकते किंवा या हार्मुझच्या समुद्र खाडीतून किंवा समुद्रधुनीतून ही येऊ शकते. आता इथं महत्त्वाचा मुद्दा काय? ट्रम्पने हा सांगितलं होतं की बाबा सगळ्या देशांनी आपली नेव्ही या ठिकाणी पाठवावी आणि आपला साठा या ठिकाणी घेऊन जावा. म्हणजे एक प्रकारे नेव्हीचं परत या ठिकाणी केंद्रीकरण करायचं, परत सैन्यबळ या ठिकाणी वाढवायचं आणि जे ऑलरेडी टेन्शन क्रिएट करून ठेवलेलं आहे, तर परत या टेन्शनला आणखी मोठ्या प्रमाणात इन्करेज करायचं. आणि या सगळ्या दृष्टिकोनातनच ओके त्याने म्हणजे कुणी ट्रम्पने सगळ्यांना सांगितलं की तुम्ही या. पण आपला भारत थोडा हटके, ठीक आहे, भारत हा थोडासा हटके. भारताने काय केलं तर बघा, तुम्हाला या ठिकाणी 3 अशा युद्धनौका दिसतील. या युद्धनौका नाही, सॉरी, मालवाहू जहाजा तुम्हाला या ठिकाणी दिसतील. यामध्ये पहिली आहे ती म्हणजे नंदादेवी, ठीक आहे. दुसरी जी आहे ती शिवालिक आणि तिसरी जी आहे ती जगलाडकी. या ज्या 3 मालवाहू जहाजा आहेत ह्या बऱ्याच मोठ्या आहेत. म्हणजे ह्या मालवाहू जहाजा म्हणजे विशाल काय असतात, राईट. यांच्यामध्ये काय काय होतं तर नंदादेवीमध्ये एलपीजी होतं, ठीक आहे. तर शिवालिकमध्ये एलपीजी आहे आणि जगलाडकीमध्ये काय होतं तर जगलाडकीमध्ये कच्चं तेल होतं, ऑइल होतं. आता या सगळ्या ज्या 3 आहेत, म्हणजे 3 नाही तर याच्यासोबत याच्यासह 25 लक्षात घ्या. या एवढ्याच नाहीत, ओके, या एवढ्याच नाहीत, याच्यासह म्हणजे जगलाडकी त्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या 3 तर सुटल्या, पण 3च्या सह बाकीच्या आणखी 22, जवळपास 22 त्या ठिकाणी आजही अडकलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, आपला इंडिया हा जो देश आहे, आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त गरज आहे ऑइलची, म्हणजे कच्चं ऑइल, राईट, आणि गॅसची. बऱ्याच न्यूजपेपरमध्ये तुम्ही ऐकलं असेल की इथं मोठ्या प्रमाणात काय होतंय, क्रायसिसच्या गोष्टी चालू आहेत आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपल्या भारतामध्ये ऑइल आणि गॅस कमी आहे. मग हा आणायचा कसा? 22 जहाजा त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत. भारतामध्ये जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, भारतामध्ये
जीवनावश्यक वस्तूंमध्ये कच्चं तेल किंवा गॅस यांचा सगळ्यांचा इंधन म्हणून या ठिकाणी आपण वापर करतोय, याचा समावेश होतो. तर अशा जीवनावश्यक वस्तू जर कुठल्या एखाद्या टेन्शनमुळे म्हणजे जागतिक पातळीवरचं टेन्शन असो किंवा एखाद्या चाचेगिरीचा इश्यू असो, म्हणजे समुद्रात जी चाचेगिरी म्हणजे समुद्रामध्ये काही लुटेरे असतात ते लुटेरे काय करतात, असे मोठे मोठे युद्ध मोठ्या मोठ्या मालवाहू जहाजांना काय करतात, पोलीस ठेवतात, त्यांच्यावरती कब्जा करतात आणि त्यांना सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करतात. तर अशा ऍक्टिव्हिटीमधून जर अशा मालवाहू जहाजांना जावं लागलं, कारण की अशा मालवाहू जहाजांवरती नेव्हीवाले लोक नसतात, यांच्यावरती खूप मोठे मोठे हत्यार पण नसतात, यांच्या क्रू मेंबर्सला लढण्याची ट्रेनिंग दिली जात नाही खूप जास्त मोठ्या प्रमाणात, फक्त जीव वाचवण्याची ट्रेनिंग यांची असते. ठीक आहे, तर अशा क्रू मेंबर्सला अशा क्रू मेंबर्सला ज्यांना लढण्याची ट्रेनिंग दिली जात नाही किंवा बाकीच्या काही गोष्टी त्या ठिकाणी नसतात, या जहाजेवरती कुठली तोफ नसते ना कुठली, असतात 2-3 बंदुका, पण त्याच्यातही लिमिटेड अम्युनिशन्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आता सपोज एखादी अशी मालवाहू जहाज, आता ही मालवाहू जहाज म्हणजे करोडो रुपयांची असते, करोडो अरबो रुपयांची असते, अशी मालवाहू जहाज जर सपोज त्या हॉर्मुझच्या भागातून आली आणि त्या मालवाहू जहाजाने असं आयडेंटिफाईड नाही केलं की बाबा तू नक्की चालली कुठं किंवा त्या जहाजेचा नक्की लास्ट डेस्टिनेशन कुठे, बरं ही जहाज जर सपोज अमेरिकेच्या साईडला जात असेल किंवा ही जहाज सपोज अमेरिकेच्या एखाद्या मित्र देशाबरोबर डील करत असेल, तर ऑब्व्हियसली इराण अशा जहाजेवरती हल्ला करत आहे. आणि एकच नाही, अशा 7-8 जहाजांवरती इराणने काय केलेलं आहे, हल्ला केलेला आहे, की ज्या जहाजांवरती मोठ्या प्रमाणात किंवा ज्या जहाजा अमेरिकेच्या मित्र देशांना ऑइल सपोर्ट किंवा ऑइल सप्लाय करत आहेत. आणि ऑलरेडी इराणने सक्त ताकीद दिली होती की जो कोणी डॉलरमध्ये या ठिकाणी डील करेल या जहाजांच्या किंवा यांच्या पेमेंटच्या बाबतीत, त्यांना आम्ही या ठिकाणी जाऊच देणार नाही. चीनच्या चलनात केली तर त्यांना आम्ही जाऊ देऊ वगैरे वगैरे अशा पद्धतीने मध्ये काही न्यूज आल्या होत्या, पण त्या एवढ्या मॅटर नाही करत. इथं महत्वाच्या गोष्टी आपल्याला ह्या बघायच्यात की जर सपोज एखाद्या मालवाहू जहाजेवरती हल्ला झाला, तर या मालवाहू जहाजेच्या लोकांना अक्षरशः वाचायचं कसं किंवा पुढे पळायचं, आणि अचानक ही सपोज मध्येच समुद्राच्या मध्ये जर बुडली आणि हिला जलसमाधी मिळाली, तर मोठ्या प्रमाणात काय होऊ शकतं, त्या ठिकाणी ते गॅसही लीक होऊ शकतो, त्या ठिकाणी ऑइलही बर्बाद होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचे ही जहाज बुडून त्या ठिकाणी जीवितहानी पण होऊ शकते. आपल्या देशाला तेल मिळणं मुश्किल होऊन जायचं. आणि ह्या अशा ऍक्टिव्हिटी झाल्यामुळं शेवटी भारतानं एक जुन्या काळात सुरू झालेलं एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन आहे, जे ऑपरेशन 19 जून 2019ला तयार झालं होतं. 19 जून 2019ला तयार केलेलं एक महत्त्वपूर्ण असं ऑपरेशन होतं, ऑपरेशन संकल्प. तर हे ऑपरेशन संकल्प ऍक्टिव्ह केलं. ठीक आहे, ऑपरेशन संकल्प ऍक्टिव्ह केलं. तर हे ऑपरेशन संकल्प काय होतं, ऑपरेशन संकल्प हे एक इम्पॉर्टंट असा पार्ट आहे की बघा, ही जी आहे ते आहे पर्शियन गल्फ. ठीक आहे, हे पर्शियन गल्फ आहे, आणि या पर्शियन गल्फच्या प्रदेशामध्ये आहे कुवेत, इराक, सौदी अरेबिया, इराण, बहरीन, UAE. आता हे सगळे देश या प्रदेशामध्ये आहेत. आता ऑब्व्हियसली इकडे इराण पण आहे. आपल्या इराणकडनं सुद्धा आपल्याला काही सपोर्ट या ठिकाणी मिळतोय, पण सध्या युद्धाच्या काळामध्ये इराणने या ठिकाणचा सपोर्ट थोडासा कमी केलेला आहे. पण आपल्या ज्या जवळपास एक मालवाहू नौका ज्या आहेत, 22 मालवाहू नौका आजही या पर्शियन गल्फमध्ये, तर या पर्शियन गल्फमध्ये अडकलेल्या काही एक महत्त्वपूर्ण अशा ज्या नौका होत्या, त्यातले पर्टिक्युलरली या ठिकाणची जी अडकलेली नौका होती ती होती शिवालिक. जे आता मग तुम्हाला मी फोटो दाखवला, त्या शिवालिक जी आहे, ठीक आहे, जी शिवालिक होती, ही शिवालिक आता ही बघा, ही येते नौका, या शिवालिकमध्ये LPG आहे, आणि या LPGचा मोठा साठा या शिवालिकवरती होता. तर शिवालिकने काय केलं, शिवालिक इथं अडकली होती. शिवालिक ह्या हर्मुजच्या भागातून इकडे आली. ठीक आहे, तर या हर्मुजच्या भागात ज्यावेळेस ती आली त्यावेळेस तिला सांगण्यात आलं होतं की बाबा तू भारताचा झेंडा त्याच्यावर लाव. सगळ्यात महत्त्वाचं काय, भारताचा झेंडा लावल्यानंतर भारताचा झेंडा लावल्यानंतर एक लक्षात आलं की ही भारताची आहे, आणि तसे इराणचं आणि आपल्या भारताचं खूप मोठे पंगे नाही आहेत. आणि मधल्या काळात तुम्ही न्यूज ऐकली असेल, बरेचसे लोक सांगतही होते याबद्दल, म्हणजे सगळी दुनिया सध्या याच गोष्टीबद्दल सांगते. तर पंतप्रधान आपले जे मोदी आहेत त्यांनी तिथल्या राष्ट्रपतींशी गोष्ट केली, या संदर्भात काही गोष्टी बोलणी झाल्या किंवा वाटाघाटी झाल्या. तर या प्रदेशामध्ये ही जी जहाज आहे, या जहाजेला बघा, आता इकडे UAE आहे आणि इकडं काय आहे, इराण. तर या UAE आणि इराणमध्ये बऱ्याचशा दिवसांपासून कंटिन्यू यांच्यामध्ये बंबार्डिंग चालू आहे, ड्रोन हल्ले चालू आहेत, मिसाइल्स अटॅक चालू आहेत. अमेरिका काय करते, UAE, कतार या ठिकाणी असलेले जे सैनिक ठिकाणे आहेत अमेरिकेचे, तर अमेरिका या सैनिक ठिकाणांचा वापर करत या प्रदेशावरती हल्ला करते. काही दिवसांपूर्वी खर्ग बेटावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलाय. अबू मुसा नावाचं बेट आहे, तिथं सुद्धा झालेला आहे. आणि जस्ट आता हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो तेव्हा जगातील सर्वात मोठा गॅस फील्ड आहे नॉर्थ आणि साऊथ पार्स, जो की या कतारच्या जवळ एकदम, कतार आणि हा जो इराणचा बघा या ठिकाणी. तर या प्रदेशामध्ये जे मोठे गॅस फील्ड आहेत, जिथून गॅस फील्ड या ठिकाणी येते,
आणि इथं मोठ्या प्रमाणात त्या गॅसचा स्टोरेज होते. त्या गॅस स्टोरेजच्या पार्टवरती या प्रदेशातल्या असलेला आपला जो इस्रायल आहे, ठीक आहे, नेतन्याहू यांचा जो देश इस्रायल, या इस्रायलने या ठिकाणी आता रिसेंटलीच हल्ला केलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा नॉर्थ पार्स किंवा साऊथ पार्स हा जो प्रदेश आहे डेफिनेटली तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ही जगातील सर्वात मोठी गॅस फील्ड आहे आणि अशा प्रदेशामध्ये आपल्या जवळपास 22 नौका या ठिकाणी काय केलेल्या आहेत, अडकलेल्या आहेत. तर काही नौका ज्या आहेत ओके या फुजेरा नावाच्या UAEच्या बंदरामध्ये अडकल्या होत्या. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या ठिकाणी असं झालं होतं की आपली जी जग लाडकी जे की जस्ट कालच आली या ठिकाणी ओके 18 तारखेच्या आसपास ही आपल्या भारतात पोहोचली, 18 मार्चच्या आसपास. तर ही जी जग लाडकी नावाची नौका होती, जेव्हा ही जग लाडकी ह्या फुजेरा नावाच्या बंदरावरती काय भरत होती, ऑइल भरत होती ओके, फुजेरा बंदरावरती जेव्हा ती ऑइल भरत होती जग लाडकी, त्याच वेळेस त्या फुजेरा बंदरावरती खर्ग बेटाचा बदला म्हणून इराणने हल्ला केला होता. म्हणजे भरणं चालूच होतं तेच त्या ठिकाणी हल्ला झाला होता. लक्षात आलं, त्याच ठिकाणी हल्ला झाला होता. इकडे भरणं चालू आणि दुसऱ्या बाजूला तिकडे हल्ला होतोय, अशी सिच्युएशन क्रिएट झाली होती. म्हणजे विचार करा, जर फुजेरावरती जर मोठ्या प्रमाणात हल्ला झाला असता तर आणि हे जर तर आपल्याला ती आपली जी मालवाहू जहाज आहे ती भरली नसती, आपल्याकडे ती आली नसती. म्हणजे सध्या जीवाची बाजी न करत विचार न करता त्या ठिकाणी भरपूर सारे जे मर्चंट नेव्हीवाले लोक आहेत ते त्या ठिकाणी वर्कआउट करतात. बरं, मर्चंट नेव्ही तर फुल ऍक्टिव्ह आहे. सोबत भारताने काय केलं, भारताने एक ऑपरेशन लॉन्च करून टाकलं आणि त्याच ऑपरेशन बद्दल थोडक्यात सांगतो. ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन संकल्प. ठीक आहे, ऑपरेशनचं जे नाव आहे ऑपरेशन संकल्प. ऑपरेशन संकल्प मध्ये काय होतं, ठीक आहे, ऑपरेशन संकल्प मध्ये काय होतं की या ज्या काही डिस्ट्रॉयर्स असतात ह्या इंडियन नेव्हीच्या डिस्ट्रॉयर्स आहेत. ओके, या इंडियन नेव्हीच्या डिस्ट्रॉयर्स आहेत. या डिस्ट्रॉयर्स वरती अशी एक कॅपेबिलिटी असते की ह्या समजा एखादा हल्ला करतोय कुठली मिसाईल किंवा काय, तर त्यांना वरच्यावरच ते उडू शकतात. म्हणजे यांच्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टम लागलेली असते, यांच्यावरती मिसाईल्स अटॅक किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून हे वाचू शकतात इझिली. इव्हन पाणबुड्यांचा अटॅक सुद्धा ह्या वाचू शकतात. अशा पद्धतीने ह्या डिस्ट्रॉयर डेव्हलप असतात. तर अशा डिस्ट्रॉयर्सला आता नक्की कोणत्या डिस्ट्रॉयर्स होत्या हे भारताच्या नेव्हीने सांगितलेलं नाही, पण आपल्याकडे 3 जहाजं आपण लवकरात लवकर सगळ्या पहिल्या खेपीला आणलेल्या आहेत आणि अजूनही आपला प्रयत्न चालू आहे की ज्या 22 जहाज आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे आणायच्या. तर होतंय काय, तर आपल्या नौका या युद्ध नौका किंवा नेव्हीच्या नौका त्या ठिकाणी जात आहेत. त्या ठिकाणी असलेल्या मालवाहू नौकेला आपल्या सोबत घेऊन येत आहेत. एक पुढं असते युद्ध नौका, ठीक आहे, आणि एक मागे असते युद्ध नौका. म्हणजे जेणेकरून कसल्याही प्रकारची जी धोका आहे या मालवाहू असलेल्या बोटीला जर काय धोका असेल तर तो धोका त्या ठिकाणी पूर्णपणे टाळला जातो आणि एक प्रकारे त्या मालवाहू नौकेला आपल्या भारतापर्यंत पोहोचवलं जातं, सुखरूपरित्या त्या भारतापर्यंत पोहोचवलं जातं. आता ही कन्सेप्ट हे ऑपरेशन कसं सुरू झालं किंवा काय सुरू झालं होतं, बघा समुद्रामध्ये ना मोठ्या प्रमाणात चाचेगिरी चालते. हा जो प्रदेश आहे ओमानचा, त्यानंतर ओमानच्या दक्षिणेकडे असलेला येमेनचा, त्यानंतर त्याच्याही दक्षिणेकडे हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणून ओळखला जाणारा सोमालियाचा भाग, या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ना समुद्री लुटेरे आहेत. हे काय करतात, हे अशा मालवाहू जहाजांवरचा वरती सिक्युरिटी नसल्यामुळे किंवा सिक्युरिटी फोर्स नसल्यामुळे हे त्या मालवाहू जहाजांवरती चढतात. त्यांच्या स्पीड बोटीने एकदम फास्टमध्ये येतात. ओके, फास्टमध्ये येऊन आता ही मालवाहू जहाज म्हणजे एकदम दमान आपली कासवगतीनं चालते आणि स्पीड बोटीने तिला बरोबर टॅकल करतात, कॅप्चर करतात किंवा आपल्या हातात घेतात आणि त्या बोटीला वळवतात आपल्या देशाकडे, आपल्या देशाच्या साईडला घेऊन जातात आणि मग तिथून त्या कंपनीला फोन करतात की बाबा ही जर तुम्हाला बोट हवी असेल तर एवढा एवढा पैसा सेंड करा आणि ही बोट घेऊन जा. बरंचदा काय होतं की अशा सिच्युएशनमुळे, अशा हॉस्टाईल सिच्युएशनमुळे आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तूंचा जो पुरवठा आहे ना तो प्रॉपरली योग्य वेळेत मिळत नाही आणि याच्यामुळे नुकसान कुणाचं होतं, आपलं. बरं, नाक कोणाचं कापतं, आपलंच. मग अशा वेळेस बरेचसे लोक म्हणतात तुमची नेव्ही काय करत होती. ओके, एवढा मोठा महासागर आहे आपल्या आजूबाजूला, एवढा समुद्र आहे, मग अशा वेळेस नेव्ही काय करत होती. मग भारताच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गोष्टीवरती जर गोष्ट आलीच तर मग भारत काय करतो अशा वेळेस, बघा भारत अशा वेळेस नेव्हीला आदेश देतो की बाबा तुम्ही एक काम करा, काही डिस्ट्रॉयर्स तुम्ही त्या प्रदेशात पाठवा आणि त्या प्रदेशात पाठवून म्हणजे आपल्याला जंग नाही लढायची ना, पण आपल्यासोबत बघा जर आपल्यासोबत कोणी डिस्ट्रॉयर चाललंय तर त्या मालवाहू जहाजाला सुद्धा असं वाटतं की आपल्यासोबत कोणतरी आहे आणि या प्रदेशामध्ये आपल्यावर हल्ला तर होणार नाही, त्यामुळे ती पण आपली आरामशीर सुखरूप येते आणि समुद्री चाचे करणारे जे लोक आहेत ते चाचेगिरी करणारे लोक सुद्धा शांत बसतात, कारण डिस्ट्रॉयरच्या समोर त्यांच्या स्पीडबोट काहीच कामाच्या नाही. या डिस्ट्रॉयर्स त्यांना आरामशीर 100 200 किलोमीटरवरून थांबतात, लांबच ठेवतात, जवळ पण येऊ देत नाही. त्यामुळे ह्या डिस्ट्रॉयर्स खूप डेंजर असतात आणि या डिस्ट्रॉयर्सच्या नादी लागणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तर अशा डिस्ट्रॉयर्सला त्या ठिकाणी सुरू केलं होतं. ठीक आहे,
आता हे ऑपरेशन्स काय कधी सुरू झालं, तर हे ऑपरेशन झालं 2019 मध्ये. उद्देश काय? उद्देश आहे समुद्री मार्ग सुरक्षित करणे. कधी कधी हा ऑपरेशनचा उद्देश येतो समुद्री मार्ग सुरक्षित करणे. काय करणे? समुद्री मार्ग सुरक्षित करणे. ठीक आहे, पॉईंट लक्षात आला. कारण की या समुद्री मार्गातून, ठीक आहे, या समुद्री मार्गातून जवळपास 60% आसपास आपल्याकडे खनिज तेल किंवा ऑइल इम्पोर्ट आपण करतो. आणि या संदर्भात मेरीटाईम अँटी पायरसी ऍक्ट 2022 सुद्धा केला गेलेला आहे. म्हणजे आधी तर हे ऑपरेशन सुरू झालं, ऑपरेशन्स मध्ये आपल्याला यश यायला लागलं. इव्हन आपण मोठ्या प्रमाणात सेशल्स, ओमान, त्यानंतर दक्षिणेकडे थोडंसं दक्षिणेकडे गेल्यानंतर सौदी अरेबियाचा, येमेनचा वगैरे जो भाग, रेड सी मधले काही एरियाज, या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात चाचेगिरीचा इफेक्ट तुम्हाला दिसतो. मग अशा ठिकाणी आपल्याला यश यायला लागले. आणि मग भारताने सुद्धा एक महत्त्वपूर्ण ऍक्ट केला, आणि जो ऍक्ट आहे मेरीटाईम अँटी पायरसी ऍक्ट 2022. आणि या 22च्या अंतर्गत या ऑपरेशनला एक बळ मिळालं. आणि याच ऑपरेशनच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये सुद्धा येमेनच्या बाजूला हौती लोकांनी, हौती नावाचे लोक होते तिथं, ते ऑब्व्हियसली इराणचा बॅकअप आहे त्या हौती लोकांना. हौती लोकांच्या या काही दहशतवादी गटांनी त्या ठिकाणी काही भारतीय नौकांवरती हल्ले केले होते. तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा 2024 मध्ये ऑपरेशन संकल्प केलं गेलं होतं. आणि अगेन परत एकदा हे इस्रायल, अमेरिका आणि इराण यांचा जो कॉन्फ्लिक्ट तयार झालेला आहे, यांच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आणि यांच्या सगळ्या युद्धांच्या मध्ये आपण ऑपरेशन संकल्प सुरू केलं होतं. अमेरिकेने सगळ्या जगाला सांगितलं की तुम्ही आपापली नेव्ही पाठवा, हे करा तेव्हा. पण भारतानं अमेरिकेचं नाही ऐकलं. भारत स्वतःचा एक सार्वभौम, म्हणजे स्वतःचा निर्णय घेणारा एक देश आहे. भारताने दाखवलं की बाबा आम्ही आमच्या पद्धतीने नौका पाठवू, शांततेच्या मार्गाने येतील, शांततेच्या मार्गाने जातील, फक्त हल्ले करू नका. ठीक आहे, हल्ले करू नका. आता झालं असेल वरच्या लेवलवरती बोल, ऑब्व्हियसली जर नेव्ही त्या ठिकाणी जाते म्हणजे नक्कीच वाटाघाटी झाल्या असतील. तर हर्मुजच्या समुद्रधुनीतून शिवालिकला आणलं होतं. ठीक आहे, नंदादेवीला आणलं होतं. तर जगलाडकीला आपण युएईच्या होजायरा नावाच्या एका बंदरापासून एस्कॉर्ट केलं होतं. आणखी काउंटडाऊन आहे, बघूया पुढे काय होते अजून. आणि या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण न्यूज तर तुम्हाला मी अपडेट देत राहील. पण ही सगळी महत्त्वाची न्यूज एक पर्टिक्युलरली एमपीएससीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाची आहे. आता तुम्ही म्हणाल तर ह्याच्यामध्ये तर जगात सगळे लोक हेच सांगतात, पण बघा आपल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ह्यांची नावं, कारण की यांच्या आणि यांच्यामध्ये साठा कोणता कोणता होता ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि हे आले कुठे कुठे, तुम्हाला एक मॅपवरती किंवा ह्या स्लाईडवरती तुम्हाला दिलेलं आहे. जसं की शिवालिक ही मुंद्रा पोर्टला आली, नंदादेवी कांडला, आणि जगलाडकी सुद्धा कांडलाच्या साईडला गेलेली आहे. तिथं ते खाली केल्या जातील आणि परत पाठवल्या जातील. असं थोडीच आहे की आल्यानं त्यांना थांबवलं नाही, त्यांना परत काही दिवसात पाठवलं जाईल. कारण की युएईच्या माध्यमातून किंवा युएई कडून आपल्याला सपोर्ट या ठिकाणी मिळतोय. आपल्याकडे तेल या ठिकाणी युएईच्या माध्यमातून आपल्याला मिळतंय. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का सपोज जर इंडियाने काही विद्यार्थ्यांनी लास्ट टाइम मला विचारले होतं की भारत इराणच्या बाजूने का नाही उभा राहत, आपला तर चांगला मित्र आहे. तर बघा साधी सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, भारत जर इराणच्या बाजूने उभा राहिला तर युएईने आपल्याला तेल दिलं असतं. तर साधी सिंपल गोष्ट आहे, लक्षात ठेवा ह्या गोष्टी. हीच आहे आपली डिप्लोमॅसी, हेच आहे आपलं परराष्ट्र धोरण, की आपण कोणाच्याही फंद्यात पडत नाही. आपल्याला आपल्या गोष्टी, आपल्या गरजा पूर्ण करायच्यात, आपल्याला आपल्या जीवनावश्यक वस्तू आपल्याला आणायच्यात देशामध्ये. तर जिथून शक्य होईल तिथं सगळ्यात चांगल्या पद्धतीने, सोज्वळ पद्धतीने किंवा तटस्थ पद्धतीने राहून ह्या ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात आला हा पॉईंट. आणखी या संदर्भातलेच काही महत्त्वपूर्ण असे इश्यू मी तुम्हाला सांगेल, पण फक्त इराण आणि इस्रायलच्या संदर्भातले नाही, तर या व्यतिरिक्त सुद्धा जसे अवॉर्डच्या रिलेटेड, अहवालांच्या रिलेटेड, परिषदांच्या रिलेटेड अशा महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीचे न्यूज या ठिकाणी मी तुम्हाला सांगत राहील. त्यामुळे स्टे ट्यून विथ मी. नक्कीच या आपल्या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट राहा आणि हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.